कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव का जन्म दिवस नववर्ष के पहले दिन यानी 1 जनवरी 2024 को उत्साह उमंग के साथ मनाया गया। वसरणी परिसर के वसंतराव नाइक कॉलेज के प्रांगण में इस विशाल जन्मदिवस समारोह का आयोजन किया गया था। श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडल की ओर से मंडल के संस्थापक अध्यक्ष, शिक्षण कार्य सम्राट, आधुनिक शिक्षण महर्षि कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव के जन्म दिवस पर उनके खुले इंटरव्यू का आयोजन किया गया था। साथ ही श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडल के विभिन्न विद्या शाखाओं के मेधावी छात्र छात्राओं को कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव के हाथों डिग्री और पुरस्कार प्रदान कर सम्मानित किया गया। अपने अब तक के जीवन काल में कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव ने शिक्षा के क्षेत्र में महत्वपूर्ण कार्य किए। जिले में कई संस्थाओं को स्थापित कर हजारों विद्यार्थियों को सहज शिक्षण उपलब्ध करवाया, बड़े पदों तक पहुंचाया। वसंतराव नाइक कॉलेज सहित श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडल के विभिन्न शाखाओं के शिक्षक, प्रोफेसर, कर्मचारी और हजारों विद्यार्थियों तथा कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव के सुपुत्र तथा नांदेड़ मनपा के पूर्व नगर सेवक एडवोकेट श्रीनिवास जाधव और जाधव परिवार ने उनका जन्मदिवस अनूठे तरीके से मनाया। वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, परंतु त्यातल्या त्यात या वाढदिवसाचा कार्यक्रमाचं औचित्य साधून काही आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, वसंतराव नाईक महाविद्यालय असेल, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय असेल, महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय असेल किंवा सावित्रीबाई फुले महिला अध्यापक महाविद्यालय, यातील मोजक्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पदवीचं वितरण करण्यात येणार आहे। 2023 वर्ष आपण कसं घालवलं, किती चांगल्या प्रकारे मिळवलं, किती मेहनत घेतली आणि 2024 मध्ये आता त्याची सुरुवात, गुरुमंत्री राहिलेली सुरुवात किंवा त्याच्यात राहिलेले उणिवा आहेत ते भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पदवी कशा प्रकारे जेमतेम मिळाली पाहिजे, पण त्याचे परिणाम भविष्यामध्ये काय होतात, तो पदवी प्राप्त केल्यानंतर तो विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल की नाही याचा जरा शोध आणि बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ही बाब खालच्या मुळातनं सुरुवात करणं अत्यंत जरुरी आहे। म्हणून आमच्या देशाची शैक्षणिक प्रणाली ही प्राथमिक पासून सुरुवात झाली पाहिजे। देशाची आर्थिक अवस्था त्याचा तिसरा भाग, जी आर्थिक बाब आहे त्याचा तिसरा भाग शिक्षणावर खर्च होतो। त्याच्यातून फलनिष्पत्ती होतही की नाही हे आमच्या सर्व संशोधन करणाऱ्या तज्ञ प्राध्यापक मित्रांना, गुरुजनांना मला नम्रपणे त्यांना सांगायचं आहे की त्याच्यावर सुद्धा विचार मंथन होणं हे विद्यापीठामध्ये अत्यंत गरजेचं आहे। की हे वर्ष मागे जे 19-20 मध्ये आपल्याला सर्व संकटाशी सामना करावा लागला, तशा प्रकारचं करण्याची वेळ परमेश्वर आमच्यावर येऊ देऊ नकोस। प्रार्थना करूया। आणखी तो प्रसंग धोकावत आहे, त्याचा समर्थपणे आपल्याला सामना करायचा आहे। स्वच्छता असेल, मागील कालावधीमध्ये आपण ठेवलेलं अंतर त्याचं पालन करायचं असेल, या सगळ्या बाबी त्यामध्ये आल्याच। पण त्यातल्या त्यात आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना कुठेही विनाखंड ते सतत चालत राहायला पाहिजे, चाललं पाहिजे, त्याच्यातून मिळवलं पाहिजे। आणि देशाच्या प्रगतीकडे आपण पाहत असताना देशाची प्रगती ही अत्यंत झपाट्याने होत आहे। आपण कुठे आहोत, आपण कुणासाठी आहोत, आपण काय करणार आहोत याचा सुद्धा आपल्याला मनुष्य विचार करणं अत्यंत जरुरीचं आहे। उनके जन्मदिवस पर प्रसिद्ध अभिनेत्री
डॉक्टर समीरा गुजर जोशी और प्रसिद्ध एंकर प्रोफेसर डॉक्टर विश्वाधर देशमुख ने कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव का खुला इंटरव्यू लेकर उनकी जीवनी को स्पर्श किया। इस साक्षात्कार को रोचक बनाए जाने से उपस्थित सभी लोगों में उत्सुकता बढ़ी थी। ती जिद्द आज मला दिसत याची खंत मला आहे। म्हणून या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिक्षण देणाऱ्या गुरुजनांना माझी नम्रपणे विनंती राहील, ती जिद्द निर्माण करणं या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्यासही तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे। असताना त्याच्यात किती प्रामाणिकपणा आहे, किती सत्यता आहे, तो किती लाभदायक आहे आणि दुसऱ्यासाठी किती उपयोगी पडणार आहे याचं तारतम्य बाळगून आपण बोललं पाहिजे, तेव्हा ही पिढी घडत असते। बरोबर। पण तुम्ही सरपंच म्हणून दीर्घकाळ काम केलं, तर ग्रामविकासाकडे नाही, आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं? माझी विनंती आहे मॅडम, आपल्याला वेळ बरंच झालेला आहे, आपण इथे थांबलेलं बरं आहे। साहेब असं म्हणतात, अस्वस्थ भारताचे हे वर्तमान झाले, अस्वस्थ भारताचे हे वर्तमान झाले, तुर्तास राजकारण फिरते दुकान झाले, तुर्तास राजकारण फिरते दुकान झाले। कसलाही नेता त्याचा आदर्श आम्ही काय घ्यायचा? खरंय, ही आदर्श चालेल किती दिवस चालेल? आमच्या ह्या पिढीने काय आदर्श घ्यायचा? या क्षेत्रामध्ये काम करणारी आपलं माणसं आहोत। मी जर हे खोटं बोलायला लागलो आणि हे करायला लागलो काय म्हणते, अरे आमच्या संस्था सरकारचं असं खोटं बोललं। म्हणून मी बोलत असताना त्याच्यात किती प्रामाणिकपणा आहे, किती सत्यता आहे, तो किती लाभदायक आहे आणि दुसऱ्यासाठी किती उपयोगी पडणार आहे याचं तारतम्य बाळगून आपण बोललं पाहिजे, तेव्हा ही पिढी घडत असते। बरोबर। पण तुम्ही सरपंच म्हणून दीर्घकाळ काम केलं, तर ग्रामविकासाकडे नाही, आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं? माझी विनंती आहे मॅडम, आपल्याला वेळ बरंच झालेला आहे, आपण इथे थांबलेलं बरं आहे। डॉक्टर नाना साहब जाधव ने अब तक जो बातें कभी नहीं कही थी, वो बातें, वो किस्से, वो विचार स्पष्ट कर सबका ध्यान अपनी ओर आकर्षित किया है। ऐसी प्रतिक्रिया वसंतराव नाइक कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर शेखर घुंगरवार ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त की है। आज 1 जानेवारी 2024 रोजी आदरणीय कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांचा वाढदिवस होता। तसा दरवर्षीच 1 जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो, नव्हे तर सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचा आमचा पारिवारिक मेळावा असतो। या दिवशी आमच्या संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व युनिटचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी हे एकत्रित येऊन साहेबांचा हा वाढदिवसाचा सोहळा आम्ही करत असतो। त्यानिमित्ताने साहेबांच्या प्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा, हे एकमेकाबद्दलचं असलेलं नातं हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकट होतं आणि हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा करतो। या अनुषंगाने मग विविध उपक्रम आम्ही राबवत असतो। त्याच पद्धतीनं जसं की आज एक प्रकट मुलाखत घेण्याचा हा भाग होता। अत्यंत सुंदर अशी प्रकट मुलाखत आदरणीय साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना एक नवीन आगळं वेगळं त्यांच्याकडून ऐकण्याचं आम्हाला भेटलं। त्यांच्यातल्या ज्या काही मनातल्या ज्या इच्छा होत्या किंवा ज्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत उलगडले नाहीत, त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आमच्या समोर ठेवल्यात।
खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आम्हाला अपार असं प्रेम करतात, त्याबद्दल त्यांना वाढदिवसाची मी परत एकदा शुभेच्छा देतो.